सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठवाड्यातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे। हीच मागणी मागच्या वेळेला खारघरच्या आंदोलनाचा समापन होत असताना गुलाल उधळायच्या आधी पूर्ण होत होती, ती त्यावेळेला का झाली नाही? तेव्हा कोणाचा इगो जागा झाला? हा प्रश्न समाज म्हणून विचारणं गरजेचं आहे। समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे, पण ते मिळवण्याची एक पद्धत आहे, त्याकरिता आग्रह धरला पाहिजे, असे सहमुख्य प्रवक्ता भाजप महाराष्ट्र अजित चव्हाण यांनी सांगितलंय। आता गाडी पुन्हा एकदा मराठवाड्यामधल्या मराठा बांधवांच्या मराठा आरक्षणापर्यंत येऊन पोहोचली। मग मागच्या वेळी सरकार द्यायला तयार असताना का घेतलं गेलं नाही? राज्यभरामधल्या मराठा बांधवांना माझं कळकळीचं आव्हान आहे की बांधवांनो, मराठा आरक्षणासाठी भांडणारे सत्ताधारी पक्षामधले आम्ही कार्यकर्ते होतो। आम्ही हेच सांगत होतो की मराठा समाजाच्या आरक्षण चळवळीची परंपरा मोठी आहे। अनेक विद्वानांनी या परंपरेचं नेतृत्व केलेलं आहे। हेकेखोरपणा, मी म्हणेन तेच, आत्ताच, लगेच याच्या बाहेर पडून आपल्याला संविधानिक मार्गाने हे मिळवावं लागणार आहे आणि ते भारतीय जनता पार्टीच आपल्याला देऊ शकेल। माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी सुद्धा यापूर्वीच्या मराठा समाजाच्या सर्व मागण्या आरक्षणासहित पूर्ण केलेल्या आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्या विरोधात बोलल्यामुळं आम्ही मनोज जरांगेंना वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारत राहू। याचा अर्थ आम्ही आरक्षण आंदोलनाच्या विरोधामध्ये होत असं नाही। मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधून मिळालंच पाहिजे, ते मिळेलच, ते भारतीय जनता पार्टीच त्याकरता प्रयत्न करते, पण मिळवण्याची जी पद्धत आहे ती पद्धत बांधवांनो बरोबर आहे का? निश्चितपणे आपण याचा विचार करा। आपला समाज ज्या आशेनं मुंबईमध्ये आला महाराष्ट्रभरामधनं, पुन्हा हा विषय मराठवाड्यापर्यंत गेलेला आहे। म्हणूनच समाजाच्या या शक्तीची व्यर्थता होऊ नये याकरता सातत्यानं आम्ही सगळे समाजाच्या आरक्षणाकरता काम करणारे सत्ताधारी पक्षामधले कार्यकर्ते सांगतोय की 5 चांगली बुद्धिमान लोक निवडा, त्यांच्या मार्फत ती चर्चा होऊ दे आणि त्या चर्चेचं सातत्य सतत सुरू राहू दे। ही आंदोलनं झाली पाहिजे, दबाव सरकारवर असला पाहिजे, पण पुन्हा गाडी मराठवाड्याच्याच आरक्षणावरती जाऊन ठेपली, जे आपल्याला खारघरच्या वेळेलाच मिळत होतं, मग ते का मिळालं नाही? तिथं कुणाचा इगो आडवा आला याचा निश्चित विचार झाला पाहिजे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।